रंगबलिदानाचा त्या तिरंग्यात पाहावा, उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा, जयघोष भारताचा आसमंती गुंजावा, सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायू व्हावा। स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक डॉ. सतीश पत्की, स्त्रीरोग तज्ञ, प्रसूतीशास्त्र तज्ञ, वंध्यत्व तज्ञ, कोल्हापूर। कोल्हापूर जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकानांवर धाडी टाका, अन्नाच्या दर्जाची तपासणी करून दोषींवर कारवाई करा, आप पक्षाची मागणी। संपूर्ण राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत धडक मोहीम राबवली जात आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ, अस्वच्छता आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर धडक छापे मारून मोठ्या प्रमाणावर कायदेशीर कारवाई सुरू आहे। परंतु कोल्हापूर जिल्ह्यात अद्याप अशी कोणतीही ठोस कारवाई दिसून आलेली नाही। कोल्हापूर हे पर्यटन आणि खाद्य संस्कृतीसाठी प्रसिद्ध असल्यामुळे येथे रोज हजारो नागरिक आणि पर्यटक हॉटेल्स तसेच रेस्टॉरंट्सना भेट देतात। अशा परिस्थितीत येथील अन्न सुरक्षेकडे होत असलेले दुर्लक्ष नागरिकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकते। त्यामुळे जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मिठाई दुकानांची तपासणी करावी अशी मागणी आम आदमी पार्टीने निवेदनाद्वारे केली आहे। या संबंधीचे निवेदन सहाय्यक आयुक्त यांना देण्यात आले। धडक मोहिमेची सुरुवात कोल्हापुरातील गर्दीच्या रेस्टॉरंट्स तसेच हॉटेल्सपासून करण्यात यावी। हॉटेलच्या किचनमधील स्वच्छता, वापरले जाणारे तेल, अन्नपदार्थाचा दर्जा आणि साठवणूक पद्धतीची कसून तपासणी व्हावी। मिठाई दुकाने आणि रेस्टॉरंटमध्ये वापरले जाणारे खवा, पनीर, चीज, दही, तूप, लोणी या पदार्थाची शुद्धता व गुणवत्ता पडताळणी व्हावी। प्रत्येक रेस्टॉरंटकडे वैध परवाना आहे की नाही आणि त्यांनी नियमांचे पालन केले आहे का हे बघण्यात यावे। जे रेस्टॉरंट्स किंवा हॉटेल्स चालकांकडून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असेल त्यांचे परवाने तात्काळ रद्द करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली। कोल्हापूर जिल्ह्यात युद्धपातळीवर मोहीम सुरू करावी, अन्यथा प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे। यावेळी आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, समीर लतीफ, विजय हेगडे आदी उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। ज्या पद्धतीनं राज्यभरामध्ये अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई व्हायला लागल्यात तशाच कोल्हापूर जिल्ह्यात होणं अपेक्षित आहे, पण याची कुठलीच बातमी किंवा कुठलीच कारवाई नागरिकांपर्यंत येत नाही आहे। आणि ह्याचाच जाब विचारण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये परिमंडल 1, परिमंडल 2 याचे जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांची आज आम्ही भेट घेतली आणि त्यांना जिल्ह्यातील जे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आहेत त्याच्या किचन्समध्ये तपासणी व्हावी। मिठाईची दुकानं आहेत त्यांचे जे तिथे हलवाई असतात त्यांच्या किचन्समध्ये त्या ठिकाणी तपासणी व्हावी आणि या सगळ्यामध्ये तिथं CCTV कॅमेरे लावणे हे त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात यावं अशा पद्धतीची मागणी आम्ही केलेली आहे। आणि ह्यांनी जर कारवाया अजून तीव्र केल्या नाहीत तर आम आदमी पार्टीच्या वतीनं त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल असाही इशारा आम्ही निवेदनाच्या माध्यमातून दिलेला आहे। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।